मनसेचं इंजिन रुळावरून नेमकं का घसरलं? 9 मार्च 2006 शिवतीर्थावर एका नव्या वादळाचा जन्म झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. झेंडा वेगळा होता, अजेंडा स्पष्ट होता आणि नेतृत्व होतं राज ठाकरे यांचं, ज्यांच्या एका आवाजावर लाखो तरुण रस्त्यावर उतरले. पण आज 20 वर्षांनंतर जेव्हा आपण 2026च्या महानगरपालिका निकालांकडे पाहतो, तेव्हा प्रश्न पडतो, आक्रमक विचारांचं हे इंजिन नेमकं रुळावरून का घसरलं? या सगळ्यात एक प्रश्न उरतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचं नेमकं काय झालं? राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले. भाजपा 100%कडे निघाली. शिंदेंनी गट राखला. पण मनसेची अवस्था काय? 29 पैकी तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये मनसेला स्वतःचं खातंही उघडता आलं नाही. मुंबईत 6, कल्याण डोंबिवलीत 5, नवी मुंबईत 1 आणि नाशिकमध्येही अवघा 1 उमेदवार निवडून आला. असे एकूण फक्त 13 नगरसेवक त्यांचे निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर ठरू पाहणारा पक्ष आज स्वतःचंच अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष का करतोय? हा आकडा केवळ पराभव दाखवत नाही, तो मनसेच्या राजकीय प्रवासाचा आरसा आहे. मुंबईत मराठी टक्का कमी झाला असेल, पण मुंबईबाहेर आजही मराठी महाराष्ट्रीयन मतदार मोठ्या संख्येने आहेत. तरीही मनसेला राज्यभरात नकार का? प्रश्न मनसेच्या मतदारांचा नाही, प्रश्न मनसेच्या राजकीय भूमिकेचा आहे. 2007मध्ये पक्ष स्थापनेनंतर वर्षभरात मनसेने जवळपास 7 जागा जिंकल्या होत्या. 2012मध्ये ही संख्या 28वर गेली. तेव्हा मनसेची ओळख होती आक्रमक, स्वतंत्र आणि कुणाशीही तडजोड न करणारी. पण 2026मध्ये चित्र बदललं. मनसेने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली. जागा वाटपाच्या तडजोडीत 53 जागा लढवून जिंकल्या फक्त 6 जागा. आणि इथेच मनसेची रणनीती चुकली. मनसेचा मतदार हा प्रस्थापित राजकारणाला कंटाळलेला तरुण होता. जेव्हा मनसे मोठ्या पक्षांच्या छायेत गेली, तेव्हा तिची स्वतंत्र ओळख पुसली गेली. ज्या 6 जागा निवडून आल्या त्याही उभाटाच्या बालेकिल्ल्यात. म्हणजे मनसे स्वतःच्या बळावर जिंकली की युतीच्या कुबड्यांवर, हा मोठा प्रश्न आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. भावनिक लाट निर्माण झाली. पण राजकारण फक्त भावनेवर चालत नाही. महानगरपालिका निवडणूक ही रस्ते, पाणी, कचरा या प्रश्नावर लढायची असते. पण राज ठाकरेंनी प्रचारात अदानी, EVM आणि वोट चोरी असे मुद्दे उचलले. शिंदे फडणवीसांनी डबल इंजिन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. तर राज ठाकरे ओळख आणि संघर्षाची भाषा करत राहिले. मुंबईकरांना भविष्यातील विकासाचं व्हिजन हवं होतं, जे राज ठाकरेंच्या भाषणात प्रभावीपणे मांडलं गेलं नाही. राज ठाकरेंच्या सभा आजही गर्दी खेचतात. पण त्या गर्दीचं रूपांतर मतात करणारं संघटन आहे कुठे? निवडणुकीच्या तोंडावर अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. ज्या शाखा एकेकाळी तक्रारी सोडवण्यासाठी गजबजलेल्या असायच्या, आज तिथे शांतता आहे. फडणवीस शिंदेंनी राज ठाकरेंना मुंबई ठाण्यापुरतं मर्यादित ठेवलं आणि राज ठाकरे उर्वरित महाराष्ट्रात पोचण्यात पुन्हा एकदा कमी पडले. एकेकाळी राजकीय टायमिंग अचूक साधणारे राज ठाकरे आज नेमके तिथेच कमी पडताना दिसत आहेत. 5 जुलै 2025ला ठाकरे बंधूंची वरळीच्या डोममध्ये पहिली सभा झाली. पण युतीची अधिकृत घोषणा व्हायला डिसेंबर उजाडला. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहिला. कधी लाव रे तो व्हिडिओ, कधी हिंदुत्व, तर कधी पुरोगामी युती. या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे मराठी माणसाचा विश्वास डळमळीत झाला का? 2026चा निकाल हा पराभव नाही, तर तो मनसेसाठी एक गंभीर इशारा आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता हे मुद्दे आजही महत्त्वाचे आहेत. पण ते मांडण्याची पद्धत बदलावी लागेल. मनसेला युतीची गरज होती की युतीला मनसेची? याचं उत्तर निकालांनी दिलं आहे. कारण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युतीची मूठ बांधताना शरद पवारांनाही सोबत घेत स्वतःच्या जागा बरोबर सुरक्षित करून घेतल्या. त्याचवेळी मनसेने मोजक्या जागा वगळता
जागा वाटपात तडजोडी करून स्वपक्षाचं नुकसान करून घेतलंय. 2026चा निकाल मनसेसाठी शेवट नाही, पण तो एक स्पष्ट इशारा आहे. आज मनसेसमोरची खरी लढाई बाहेर नाही, ती आत आहे. आपली स्वतंत्र ओळख, आपलं ग्राउंड नेटवर्क आणि लोकांच्या प्रश्नांशी थेट नातं पुन्हा जोडण्याची हीच वेळ आहे. कारण राज ठाकरे नावाचा करिश्मा आजही कायम आहे. गरज आहे ती फक्त इंजिनाला पुन्हा स्वबळाच्या रुळावर आणण्याची. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या किंग मेकर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.